कधी शांततेच्या मागे दडलेली आर्त हाक ऐकण्यासाठी कानांची नाही तर काळजाची गरज असते। ही कथा आहे 12 वर्षाच्या सुमितची, ज्याच्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि काहीतरी सांगण्याची धडपड होती। तो एखादं कारस्थान रचत होता की त्याच्या शांततेमाग असं एखादं भयानक सत्य होतं जे ऐकून अंगावर काटा येईल। एक अशी कथा जी शिकवते की प्रत्येक दिसणारं सत्य हे पूर्ण सत्य नसतं। तिच्या डोळ्यातील ती अगतिकता पाहून माझं मन सावरलंच नाही। ती विधवा महिला आपल्या पदराखाली त्या मुलाला घेऊन उभी होती। तिची साधी सुती साडी आणि चेहऱ्यावरचं ते दारिद्र्य पाहून कुणालाही तिची दया आली असती। मालक, माझ्या या लेकरासाठी तरी मला काम द्या। मी काहीही काम करेन, पण याला उपाशी नाही बघू शकत। तिचे ते शब्द थेट काळजाला भिडले। तिच्यासोबत असलेला तो 12-13 वर्षांचा मुलगा सुमित, तो दिसायला खूपच शांत आणि हडकुळा होता, पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र खोलपणा होता। मी त्यांना घरात आश्रय दिला, पण तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी माझ्याच पायावर धुंडा मारून घेतोय। कोमल सुरुवातीला खुश होती की तिला मदतीला कोणीतरी मिळालंय, पण हळूहळू तिची भीती वाढू लागली। रात्रीच्या शांततेत कोमल मला सांगायची, अहो, तो मुलगा सुमित, तो मला नीट वाटत नाहीये। मी स्वयंपाकघरात असले की तो बाहेर उभा राहून मला गुपचूप बघत असतो। आज तर मी देवापाशी दिवा लावत होते, तेव्हा तो मागून येऊन उभा राहिला। मी दचकले तर तो फक्त हसला, पण ते हसू एखाद्या लहान मुलासारखं नव्हतं। मला खूप भीती वाटते। मी नेहमीप्रमाणे तिला म्हटलं की अगं, लहान मुलगा आहे तो, तू उगाच काहीतरी विचार करतेस। पण त्या दिवशी जेव्हा मी अचानक घरी आलो तेव्हा जे पाहिलं ते पाहून माझ्या आत्म्याचा थरकाप उडाला। कोमलच्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं। मी आत पाहिलं तर सुमित कोमलच्या अगदी जवळ बसला होता। कोमल गाढ झोपेत होती, तिला काहीच कल्पना नव्हती। तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होता आणि त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडत होते ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला। तो अगदी हळू आवाजात म्हणत होता, कित्येक वर्ष झाली तुला असं जवळून बघायला, आता मी आलोय ना, आता तुला सोडून कुठेच जाणार नाही। त्याच्या आवाजातलं ते रांगडेपण आणि ती जरब एखाद्या 12 वर्षाच्या मुलाची असू शकत नव्हती। तो असा काही बोलत होता जणू तो कोमलचा मालक आहे। माझं डोकं चक्रावून गेलं। मी दारावर हात मारला तसा तो दचकला आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते निरागस मुलीचं रूप आलं। तो उठून उभा राहिला आणि खाली मान घालून म्हणाला, मालक, तुम्ही आलात? मी फक्त बघत होतो की मालकीनबाई झोपल्या आहेत का, पण त्यांच्या त्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक प्रकारचं आव्हान होतं। मला कळलं होतं की हे जे काही चाललंय ते फक्त माझं भ्रम नाही तर काहीतरी भयंकर संकट माझ्या घरात शिरलंय। तिच्या अंगावरचे ते जुने आणि फाटलेले कपडे पाहून काळजाला पीळ पडत होता। तिला उभं राहतानाही त्रास होत होता। तिचे हात थरथरत होते। मी तिला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं। ती बिचारी सावरून त्या खुर्चीच्या कोपऱ्यात जाऊन बसली, जणू तिला भीती वाटत होती की तिच्यामुळे खुर्ची खराब तर होणार नाही ना। मी खूप शांतपणे आणि प्रेमाने तिला विचारलं, ताई, सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा आवाज भरून आला। ती गदगदल्या स्वरात सांगू लागली, साहेब, मी एक अगतिक विधवा आहे। माझ्या पतीला देवज्ञा होऊन आता कित्येक वर्ष उलटली। या जगात या लेकाशिवाय आता माझं कुणीच उरलं नाहीये। गरिबी इतकी आहे की घरात खायला अन्नाचा कणही उरला नाहीये। पदरात हे पोरगं आहे, याला कसं जगू हेच मला समजेनासं झालंय। मी तुमच्या ऑफिसमध्ये साफसफाईच्या कामासाठी आले होते। जर मला साधं लहान मोठं काही काम मिळालं तर मी तुमची जन्मभर ऋणी राहीन। तिच्या डोळ्यातली ती हतबलता पाहून माझं मन खरोखर हेलावलं। ती खोटं बोलत नव्हती। तिच्या चेहऱ्यावरचं ते दुःख स्पष्ट दिसत होतं। खरं तर माझ्या ऑफिसमध्ये आता कामासाठी कुणाचीच गरज नव्हती, पण तिला रिकाम्या हाती पाठवायची माझी इच्छाच होत नव्हती। मी थोडा वेळ विचार केला आणि अचानक मला कोमलची आठवण झाली। दिवसभर ती घरात एकटीच असायची आणि तिला कामात मदतीला कुणीतरी हवं होतं। मी त्या महिलेकडे पाहू लागलो। बघा, सध्या माझ्या ऑफिसमध्ये तर जागा नाहीये,
पण मला माझ्या घरासाठी एका लहान मुलाची गरज आहे, जो माझ्या पत्नीला घरकामात थोडी मदत करेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या या मुलाला माझ्या घरी पाठवू शकता. तो घराची थोडी साफसफाई करेल, बाजारातून किरकोळ सामान आणून देईल. या निमित्ताने तुमच्या घराला थोडा हातभार लागेल आणि तुमचा मुलगाही सुरक्षित ठिकाणी असेल. माझं हे बोलणं ऐकताच त्या माऊलीच्या चेहऱ्यावर जणू प्रकाशच पडला. तिचे डोळे आनंदाने चमकू लागले आणि ती मला मनोमन आशीर्वाद देऊ लागली. ती म्हणाली, साहेब, तुम्ही तर आमच्यासाठी देवासारखे धावून आलात. माझा मुलगा जर कामाला लागला तर कसं तरी करून आमचं पोट भरेल. तुमचे खूप खूप उपकार आहेत. पण मग माझ्या मनात विचार आला की या बाईला तरी मी असं रस्त्यावर का सोडू? हिलासुद्धा कुठे ना कुठे काम हवंच आहे. शेवटी मी त्या दोघांनाही कामावर ठेवायचं ठरवलं. तिने मला एकच पर्याय सुचवला, साहेब, आपण असं करूया का? मी सकाळी कामाला जाताना या सुमितला तुमच्या घरी सोडून येईन आणि संध्याकाळी माझं काम आटोपलं की तिथून त्याला घेऊन घरी जाईन. म्हणजे तो दिवसभर तुमच्या घरी कामात राहील आणि रात्री माझ्यासोबत सुरक्षित घरी येईल. तिचा हा विचार मला पटला. मी तिला सांगितलं की उद्या सकाळीच सुमितला घेऊन माझ्या घरी ये. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला निघायच्या तयारीत असतानाच ती सुमितला घेऊन हजर झाली. तिने सुमितचा हात माझ्या हातात दिला आणि त्याला खूप प्रेमाने समजावलं, बघ बाळा, साहेब खूप चांगले आहेत. नीट मन लावून काम करायचं, ताईसाहेबांचं सगळं ऐकायचं आणि कुणालाही तक्रारीची संधी द्यायची नाही. सुमितने फक्त आपली मांडो लावली, पण तो काहीच बोलला नाही. त्यात ते शांत राहणं मला थोडं विचित्र वाटलं. सुमितच्या त्या डोळ्यात एक अनामिक अस्वस्थता होती. त्याचे डोळे शांत नव्हते. ते सारखे इकडे तिकडे फिरत होते, जणू तो घराचा कोपरा न कोपरा आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. त्याच्या त्या नजरेत एक असं काहीतरी होतं जे काळजात धडकी भरवत होतं. जणू तो काहीतरी शोधत होता किंवा मनातल्या मनात कशाची तरी प्रचंड भीती त्याला सतावत होती. त्याचं ते अस्वस्थ असणं आणि त्याचं ते भिरभिरणारे डोळे बरंच काही सांगू पाहत होते. कोमल त्यावेळी अंगणातल्या झाडांना पाणी घालत होती. मी तिला हाक मारली आणि समीरची ओळख करून दिली. कोमल, बघ, हा समीर. आजपासून हा तुला घरकामात मदत करेल, मी तिला सांगितलं. कोमल त्याला बघून खरंच खूप आनंदित झाली. तिलाही घरात कोणाची तरी सोबत हवीच होती. तिने अगदी आपुलकीनं आणि मायेनं त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, बाळा, तुझं नाव काय रे? जेव्हा सुमितने पहिल्यांदा आपली मान वर केली आणि कोमलच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा त्याच्या नजरेत जे भाव होते ते मी शब्दात कधीच मांडू शकणार नाही. तो कोमलकडे इतक्या एकटक नजरेनं बघत होता, जणू तो तिला कित्येक जन्मापासून ओळखत असावा. तिच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला काहीतरी जुनं आठवत असल्यासारखं वाटत होतं. त्याची ती नजर भीतीदायक नव्हती, तर त्यात एक अनामिक ओढ आणि अस्वस्थ करणारा जिव्हाळा होता. कोमलने फक्त एक छानसं स्मित हास्य केलं आणि त्याला घराच्या आतल्या बाजूला घेऊन गेली, जेणेकरून ती त्याला कामाची माहिती देऊ शकेल. समीरने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मला त्याचं कौतुक वाटलं. तो मुलगा खरंच खूप चपळ होता. बघता बघता त्याने संपूर्ण अंगण झाडून स्वच्छ केलं आणि त्यानंतर कोमलला भांडी घासण्यामध्येही मदत करू लागला. त्याचा कामाचा उरक पाहून मी थोडा निर्धास्त झालो आणि काही वेळाने घराबाहेर पडून ऑफिसला निघून गेलो. पण संपूर्ण प्रवासात आणि ऑफिसमध्ये असतानाही माझ्या नजरेसमोरून समीरचा तो चेहरा जात नव्हता. ज्या पद्धतीने तो कोमलकडे पाहत होता ते चित्र माझ्या डोक्यात घर करून बसलं होतं. संध्याकाळी जेव्हा मी दमून भागून घरी आलो तेव्हा कोमलने नेहमीप्रमाणे मला वाफाळलेला चहा दिला. चहाचा कप हातात देताना तिच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती. ती म्हणाली, अरविंद, हा मुलगा, हा सुमित थोडा विचित्र वाटतोय मला. तिच्या स्वरातील गंभीरता पाहून मी विचारलो, का गं, काय झालं? त्याने काही चूक केली का, की नीट काम करत नाहीये? कोमलने मान हलवली आणि म्हणाली, नाही हो, काम तर त्याने इतकं उत्कृष्ट केलं की मला जास्त काही सांगायची गरजच पडली नाही. पण जेव्हा कधी मी त्याच्या आसपास जाते किंवा त्याला एखादं काम सांगते तेव्हा तो काम बाजूला सारून फक्त माझ्याकडे बघत राहतो. त्याची ती नजर इतकी गंभीर आणि गूढ असते की मला आतून कुठेतरी धडकी भरते. मला त्याची भीती वाटायला लागली आहे.
मी नेहमीप्रमाणे तिचं बोलणं हसण्यावारी नेलं. तिचे खांदे थोपटत मी म्हणालो, अगं कोमल, वेडी आहेस का तू? तो अजून लहान मुलगा आहे. कदाचित त्याला तू खूप आवडली असशील किंवा तुझी माया त्याला आपली वाटली असेल म्हणून तो तुला बघत असेल. लहान मुलं अशीच असतात. तू उगाच मनाला लावून नको घेऊ. मी तिला समजावलं खरं, पण कोमलच्या मनातला तो संशय आणि भीती पूर्णपणे मिटली नव्हती. तिच्या डोळ्यातली ती अस्वस्थता मला स्पष्ट दिसत होती. पण मला वाटलं की वेळेनुसार सगळं नीट होईल. पण दुर्दैवाने हे तर फक्त एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. मी हसून कोमलचं बोलणं टाळलं आणि म्हणालो, अगं कोमल, तो अजून लहान आहे. कदाचित त्याला तू खूप आवडली असशील म्हणून तो तुला सारखं निहाळत असेल. अजून तर त्याला येऊन 1च दिवस झालाय. हळूहळू तो आपल्यात मिसळेल. तू उगाच काळजी नको करू. संध्याकाळी जेव्हा त्याची आई त्याला न्यायला आली तेव्हा सुमित शांतपणे तिच्यासोबत निघून गेला. पण जाताना त्याने पुन्हा एकदा वळून कोमलकडे पाहिलं. त्याच्या त्या नजरेत एक अशी तडप, एक अशी आस होती जी त्यावेळी आमच्या आकलनापलीकडे होती. तो निघून गेल्यावर घरात शांतता पसरली. पण कोमलच्या मनात संशयाचं जे पहिलं बीज पेरलं गेलं होतं ते आता हळूहळू मूळ धरू लागलं होतं. हा निरागस दिसणारा मुलगा भविष्यात आमच्यासाठी काय घेऊन येणार आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. दिवस भराभर सरकत होते आणि आज रविवार होता. एरवीपेक्षा घरात आज जास्त शांतता जाणवत होती, कारण आज मला ऑफिसला सुट्टी होती. मी ठरवलं होतं की आजचा पूर्ण दिवस कोमलसोबत घालवायचा आणि घराची राहिलेली छोटी मोठी कामं पूर्ण करायची. मी अंगणात खुर्ची टाकून वर्तमानपत्र वाचत बसलो होतो आणि कोमल जवळ बसून भाजी चिरत होती. सुमितही आज सकाळी लवकरच आला होता आणि तो गुपचूप गाडी साफ करण्याच्या कामात मग्न होता. वाचता वाचता मी कित्येकदा नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो वारंवार काम थांबवून वळून कोमलकडे बघायचा आणि जसं त्याला वाटायचं की माझं त्याच्याकडे लक्ष आहे, तो लगेच पुन्हा कामाला लागायचा. पहिल्यांदाच मला कोमलच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. सुमितचं वागणं खरंच सामान्य मुलासारखं नव्हतं. त्याच्या नजरेत एक अनामिक वेदना आणि प्रचंड व्याकुळता दिसत होती. काही वेळाने कोमल दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मी पाहिलं की तिने तिथून पाय काढताच सुमितने गाडी साफ करणं सोडून दिलं. तो हळूहळू सरकत स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. तिथून तो कोमलला काम करताना एकटक बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते जणू त्याची एखादी खूप जुनी आणि मोठी इच्छाच पूर्ण होत आहे. तो पुन्हा पुन्हा खिडकीजवळ यायचा आणि मग धीर एकवटला नाही की मागे पडतायचा. हे असं 2-3दा झालं आणि मी हे सगळं लांबून शांतपणे बघत होतो. माझ्या मनात आलं की त्याला जवळ बोलावून विचारावं की तुला नक्की काय सांगायचं आहे. पण मला वाटलं की कदाचित तो अजून आपल्यात नीट मिसळला नसेल म्हणून घाबरत असावा. थोड्या वेळाने सुमित स्वयंपाकघरात आत गेला. तिथून मला भांड्यांचा आवाज आला आणि पाठोपाठ कोमलच्या ओरडण्याचा आवाज आला. सुमित, तू इथे काय करतोयस? जा, बाहेर जाऊन झाडांना पाणी घाल. त्यानंतर मी पाहिलं की सुमित स्वयंपाकघरातून बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. तो तसाच मान खाली घालून अंगणाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला जिथे वेलींची दाट सावली होती. मी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि दबक्या पावलांनी त्याच्या दिशेने निघालो. मला बघायचं होतं की तो एकटा बसून नक्की करतोय. मी त्याच्याजवळ पोचलो आणि माझे पाय तिथेच थबकले. सुमितने आपल्या दोन्ही गुडघ्यांत डोकं खुपसलं होतं आणि त्याचे खांदे भीतीने आणि दुःखाने थरथरत होते. तो अगदी दबक्या आवाजात हुंदके देऊन रडत होता. त्याच्या त्या रडण्यात एक अशी अगतिकता आणि विवशता होती की माझं हृदय पिळवटून निघालं. वाटलं की पुढे जाऊन त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवावा, पण अचानक मला कोमलची ती तक्रार आठवली आणि मी स्वतःला रोखलं. मी परत येऊन आपल्या खुर्चीवर बसलो, पण आता माझं मनही अस्वस्थ झालं होतं. एक 12 वर्षाचा मुलगा इतका का रडतोय आणि तो कोमलच्या जवळ जाण्याचा इतका प्रयत्न का करतोय? हे कोडं सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. दुपारच्या जेवणाच्या टेबलावर कोमल खूपच गंभीर होती. सुमित जेवणाची भांडी ठेवून स्वयंपाकघरात परत गेल्यावर कोमल मला म्हणाली, अरविंद, तुम्ही आज पाहिलं का? सुमित आज दिवसभर माझ्या मागे मागेच फिरतोय. मी जेव्हा स्वयंपाकघरात कांदा चिरत होते तेव्हा तो अगदी माझ्या पाठीशी येऊन उभा राहिला. मी मागे वळले तर तो काहीतरी बोलणारच होता,
पण मला पाहताच तो काहीच न बोलता गुपचूप बाहेर पळून गेला. त्याचं असं वागणं मला आता खूपच अस्वस्थ करतंय. मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. असं वाटतंय की त्याला मला काहीतरी सांगायचं आहे किंवा तो मला पूर्वीपासूनच ओळखतोय. कोमलच्या आवाजातली ती थरथर मला स्पष्ट जाणवत होती. मी पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू आणलं आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अगं कोमल, विनाकारण विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तो पोरका मुलगा आहे. त्याच्या वडिलांचं छत्र हरवलंय आणि त्याची आई कामाच्या व्यापात त्याला वेळ देऊ शकत नसेल, म्हणून तो प्रेमासाठी असा इकडे तिकडे फिरत असतो. तो तुझा निव्वळ भ्रम आहे की तो तुला कोणत्या चुकीच्या नजरेने बघतोय. तो अजून लहान आहे ग. मुलांच्या मनात असं कोणतंही पाप किंवा कपट नसतं. तू उगीच त्याला एखादा मानसिक रुग्ण असल्यासारखं समजू नकोस. पण कोमल माझ्या या उत्तराने समाधानी झाली नाही. उलट तिच्या आवाजात थोडा कडवटपणा आला. ती म्हणाली, अरविंद, तुम्ही पुरुष आहात. तुम्हाला स्त्रियांच्या नजरेची आणि जाणीवेची पारख कधीच होणार नाही. तो ज्या पद्धतीने माझ्याकडे बघतो ना, ते कोणत्याही सामान्य मुलाचं बघणं नाहीये. त्या नजरेत काहीतरी वेगळंच आहे जे मला अस्वस्थ करतंय. मी तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणालो, ठीक आहे, जर तुला इतका त्रास होत असेल तर मी उद्या त्याच्या आईशी याबद्दल बोलतो. ती त्याला समजावून सांगेल, पण तोपर्यंत तू त्याला ओरडू नकोस किंवा डाफरू नकोस, कारण तो आधीच खूप घाबरलेला दिसतोय. कोमल त्यावर काहीच बोलली नाही. ती गप्प झाली. पण मला माहीत होतं की तिच्या मनातील ती भीती आणि शंका अजूनही मिटलेली नाही. संपूर्ण दिवस याच अस्वस्थतेत आणि ओढाताणीत गेला. सुमित त्या दिवशी दिवसभर घरात वेगवेगळ्या कोपऱ्यात लपून बसलेला असायचा. कधी तो जिन्याखाली अंधारात एकटाच बसून राहायचा, तर कधी अंगणाच्या अगदी टोकाला जाऊन तासनतास आभाळाकडे बघत राहायचा. त्याचं ते असं शून्यात बघणं आणि त्याची ती भयान शांतता आता मला सुद्धा कुठेतरी आतून टोचायला लागली होती. तो फक्त शांत नव्हता, तर त्याच्या त्या शांततेत एखादं भयंकर रहस्य दडलेलं आहे असं आता मलाही वाटू लागलं होतं. जे घर आनंदाने भरलेलं असायचं, तिथे आता एक अनामिक दडपण जाणवू लागलं होतं. आता त्याची ती भयानक शांतता मलाही आतून अस्वस्थ करू लागली होती. संध्याकाळी जेव्हा त्याची आई त्याला न्यायला यायची, तेव्हा सुमितची अवस्था पाहण्यासारखी होती. त्याचं पाऊल घराबाहेर पडायला तयार नव्हतं. तो पुन्हा पुन्हा मान वळवून कोमलकडे बघत होता, जणू तो तिच्याकडे काहीतरी पदर पसरून मागत होता, एखादी मूक प्रार्थना करत होता. पण कोमलने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून घेतला होता, कारण तिला त्याच्या त्या नजरेचा सामना करायची हिंमतच उरली नव्हती. सुमित जेव्हा त्याच्या आईसोबत बाहेर पडला, तेव्हा मला जाणवले की त्याच्या पायातले त्राणच गेलंय. तो पाय ओढत चालत होता. त्याच्या आईने त्याचा हात घट्ट पकडला होता आणि ती त्याला ओढतच घराबाहेर घेऊन गेली. तो गेल्यानंतर घरात पुन्हा एकदा तीच शांतता पसरली. पण यावेळच्या शांततेत एक अनामिक भीती दडलेली होती. रात्री झोपण्यापूर्वी मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तर अंगणातल्या दिव्यांचा मंद प्रकाश पसरलेला होता. मला क्षणभर असं वाटलं की सुमित अजूनही तिथेच कुठेतरी काळोखात लपून आमच्याकडे बघतोय की काय. पुढचे 2-3 दिवस असंच चाललं. कोमलने आता सुमितशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. तिला काही काम सांगायचं असेल तर ती दुरूनच सांगायची आणि स्वतः दुसऱ्या खोलीत निघून जायची. सुमितला ही टाळाटाळ खूप प्रकर्षाने जाणवत होती आणि तो दिवसेंदिवस अधिक उदास होऊ लागला. एके दिवशी मी पाहिलं की तो स्वयंपाकघराच्या दरवाजाबाहेर जमिनीवर बसला होता आणि त्याचं लक्ष तिथे ठेवलेल्या कोमलच्या चपलांकडेच होतं. त्याने अतिशय प्रेमानं त्या चपलांवरून हात फिरवला आणि त्या चपला क्षणभर आपल्या उराशी कवटाळल्या. हे दृश्य पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक लहान मुलगा अशा हालचाली का करतोय हे कोडं मला सुटेनासं झालं. जसजसा वेळ जात होता तसं घराच्या वातावरणात एक विचित्र जडपणा येऊ लागला होता. कोमल, जी सुरुवातीला सुमितला एक पोरका मुलगा समजून त्याच्यावर दया दाखवत होती, आता तिच्या मनात दयेची जागा धास्तीने घेतली होती. सुमितचं ते तासनतास गप्प बसणं आणि अचानक कुठून तरी समोर प्रकट होणं आता तिला मानसिकदृष्ट्या छळू लागलं होतं. पुढच्या काही दिवसात कोमलने एक नवीनच मार्ग शोधला होता. ती आता सुमितला आपल्या आसपासही फिरकू देत नव्हती. तिला पाण्याचा ग्लास जरी हवा असेल तर ती दुरूनच सांगायची, सुमित, तो ग्लास ओट्यावर ठेव
आणि तो तिथे येण्याआधीच ती तिथून हटायची. सुमितला हा दुरावा खूप छळत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा फिकटपणा आता अधिकच गडद झाला होता. तो वारंवार आपल्या शर्टाचं टोक दाताने चावताना दिसायचा, जणू तो स्वतःला काहीतरी करण्यापासून किंवा बोलण्यापासून रोखत असावा. एके दिवशी प्रचंड पाऊस पडत होता, त्यामुळे मला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला. कोमलचा फोन आला. तिचा आवाज खूप थकलेला आणि वैतागलेला होता. ती म्हणाली, अरविंद, आज तर हद्दच झाली. हा सुमित दिवसभर अंगणात पावसात भिजतोय. मी त्याला किती वेळा आत बोलावलं, पण तो काहीच उत्तर देत नाहीये. तो तिथं उभा राहून सारखा रडतोय. अरविंद, आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. हा मुलगा आपल्या घराची सुखशांती हिरावून घेतोय. त्याच्या या अकालनीय आणि रहस्यमयी वागण्यामुळे मी आता आजारी पडेन असं मला वाटतंय. मी कोमलला समजावून सांगितलं की तू शांत राहा. आज संध्याकाळी मी त्याच्या आईशी कडक भाषेत बोलतो. संध्याकाळी जेव्हा त्याची आई सुमितला न्यायला आली, तेव्हा मी तिला बैठकीच्या खोलीत बोलावून घेतलं. आज ती ऑफिसमध्ये कामावर गेली नव्हती. तिने रजा घेतली होती. ती आजही तशाच साध्या फाटक्या साडीत पदर सावरत उभी होती आणि तिची नजर जमिनीला खिळली होती. मी थोड्या कडक स्वरात तिला म्हणालो, बघा ताई, तुमचा मुलगा काम तर चांगलं करतो, त्याबद्दल तक्रार नाही, पण त्याच्या काही सवयी आणि वागणं माझ्या पत्नीला खूप त्रासदायक ठरतंय. तो दिवसभर तिला एकटक बघत राहतो आणि काही बोलायचा प्रयत्नही करत नाही. जर त्याला काही मानसिक समस्या असेल तर तसं स्पष्ट सांगा, अन्यथा आम्हाला त्याला कामावर ठेवणं कठीण होईल. माझं बोलणं ऐकताच त्या माऊलीनं पदराने तोंड झाकलं आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. साहेब, लेकराच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलंय आणि तेव्हापासून याचं मन थोडं कुमकुवत झालंय हो. गरिबीने आमचे हाल केलेत, पण हा पोरगा मनाचा वाईट नाही. साहेब, विनंती करते, त्याला कामावरून काढू नका. आम्ही उघड्यावर पडू. तिचे ते शब्द ऐकून मी पुन्हा एकदा विचारात पडलो. वाटलं की कदाचित खरंच गरिबी आणि पोरकेपणामुळे हा मुलगा असा झाला असावा. ती महिला सुमितला घेऊन निघून गेली, पण जाताना मी पाहिलं की सुमितने पुन्हा एकदा त्या दरवाजाकडे वळून पाहिलं जिथे कोमल उभी होती. त्याच्या नजरेत एक अशी विनवणी होती, जणू तो ओरडून काहीतरी सांगू इच्छितोय, पण त्याचे शब्द ओठावरच गोठले आहेत. पुढचे 2 दिवस घरात एक वेगळीच ओढाताण सुरू होती. कोमलने आता सुमितला स्वयंपाकघरात येण्यास सक्त मनाई केली होती. आता तो बिचारा दिवसभर वरवांडलातल्या एका कोपऱ्यात बसून राहायचा आणि कोमलच्या एका हाकेची वाट बघायचा. तिला वाटलं की तिने एखादं काम सांगावं आणि आपण ते धावत जाऊन पूर्ण करावं. इतकीच त्याची इच्छा असायची. तिला जेवणही आता तिथेच वरवांड्यात दिलं जायचं. एके दिवशी माझं लक्ष गेलं. सुमितनं त्याचं जेवण तसंच ठेवलं होतं. तो जेवत नव्हता, तर रोटीचे छोटे छोटे तुकडे करून मुंग्यांना टाकत होता आणि स्वतः शून्यात नजर लावून भिंतीकडे बघत बसला होता. कोमलने मला पुन्हा एकदा सावध केलं. अरविंद, मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की हा मुलगा आपल्या विरुद्ध काहीतरी मोठं कारस्थान रचतोय. आज मी त्याला आपल्या कपाटापाशी उभा असलेलं पाहिलं. कोणास ठाऊक तो तिथे काय शोधत होता. मी कोमलवर थोडा चिडलोच. अगं कोमल, तो लहान मुलगा आहे, काही चोर नाही. तो इतका विचार का करतेस? पण कोमलची ती शंका आता एका भयंकर संशयाचं रूप धारण करत होती. वेळ निघत चालली होती आणि आम्ही अजूनही अशा एका गुंत्यात अडकलो होतो जो सुटण्याचं नावच घेत नव्हता. आता सुमितला कामाचंही भान उरलं नव्हतं. कधी त्याच्या हातून भांडी फुटायची, तर कधी फडची पुसता पुसता तो अचानक एखाद्या पुतळ्यासारखा एकाच जागी थपकून उभा राहायचा, जणू त्याचा आत्मा तिथे नव्हताच. तो कोणत्या तरी वेगळ्या जगात हरवून गेला होता. कोमलने आता त्याच्याशी बोलणं पूर्णपणे तोडून टाकलं होतं. तो समोर दिसला की ती दुसऱ्या खोलीत निघून जायची. तिला सारखं असं वाटायचं की सुमीची ही भयानक शांतता काही साधीसुधी नाहीये. त्यामागे नक्कीच काहीतरी अघोरी दडलंय. एके दिवशी दुपारी मी ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या फाईल्स तपासत होतो. इतक्यात कोमलचा फोन आला. तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. ती रडत रडत म्हणाली, अरविंद प्लीज, आज कसंही करून तुम्ही लवकर घरी या. हा सुमित आता माझ्या खोलीच्या बाहेर उभा राहून चोरून आज झाकतोय. मी त्याला जोरात ओरडले,
तर तो तिथेच जमिनीवर बसला आणि स्वतःचे केस उपटू लागला. मला आता त्याची प्रचंड भीती वाटते. हा मुलगा वेडा तरी होईल किंवा मला काहीतरी इजा तरी पोचवेल असं मला वाटतंय. मी कोमलला धीर दिला आणि तातडीनं खुर्चीवरून उठलो. माझं स्वतःचं हृदयही एका अनामिक भीतीनं धडधडू लागलं होतं. एका 12 वर्षाच्या मुलाला नक्की हवंय तरी काय? मी तडक गाडी काढली आणि भरधाव वेगाने घराकडे निघालो. रास्ताभर माझ्या डोळ्यांसमोर तेच दृश्य फिरत होतं. सुमितचं कोमलकडे बघणं, तिच्या चपला काळजाशी कवटाळणं आणि त्याचं ते एकट्यात रडणं. मला जाणीव झाली होती की आज हे रहस्य उलगडणारच. मी घरी पोहोचलो तेव्हा बाहेरचा दरवाजा अर्धवट उघडाच होता. मी गाडी आत लावली आणि अंगणाकडे धाव घेतली. घराच्या आतून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. जणू कोणीतरी वेदनेनं कळवळतंय आणि आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय. मी धावत वरवंड्यात पोचलो. पाहिलं तर माझ्या बेडरूमचं दार उघडं होतं आणि तिथून कोमलच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. माझं रक्त सळसळू लागलं. मला वाटलं सुमितने कोमलशी काहीतरी गैरवर्तन केलंय किंवा तिला इजा केली आहे. रागाच्या भरात मी एका झटक्यात दरवाजा पूर्ण उघडला. समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोमल बेडवर बसली होती आणि सुमित तिच्यासमोर जमिनीवर बसला होता. त्याने आपलं डोकं कोमलच्या गुडघ्यावर ठेवलं होतं आणि तो ओक्साबोक्सी रडत होता. कोमलचा चेहरा पूर्णपणे अश्रूंनी भिजलेला होता. ती अगदी मायेनं सुमितच्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि पुन्हा पुन्हा म्हणत होती, हे ईश्वरा, इतक्या लहान जीवावर हा कसला अन्याय केलास तू? माझा राग क्षणात दुःखात आणि गोंधळात बदलला. मला काहीच कळेना की नक्की काय चाललंय. मी चिडून मोठ्या आवाजात ओरडलो, काय नाटक आहे हे? सुमित, तुझी इतकी हिंमत? मी रागाच्या भरात पुढे झालो आणि सुमितची गच्ची धरून त्याला एका झटक्यात कोमलपासून दूर केलं. सुमित भीतीने भिंतीला जाऊन धडकला. त्याच्या तोंडून भीतीनं एक शब्दही बाहेर फुटेना. मी माझा हात वर उचलला त्याला एक सणसणीत थप्पड मारण्यासाठी. मी सरसावलत होतो. इतक्यात कोमलने तडफदारपणे माझा हात धरला आणि ती मोठ्याने ओरडली, नाही अरविंद, देवाच्या शपथ थांबा. या निरागस मुलाला हात लावू नका. या लेकराला मारू नका अरविंद. याची काहीच चूक नाहीये. आपण आजवर याला जे समजत होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. खरा गुन्हेगार हा मुलगा नाही तर ती बाई आहे जी रोज याला इथे घेऊन येते. कोमलचे ते शब्द ऐकून मी सुन्न झालो. मी चक्रावून कोमलकडे पाहिलं आणि विचारलं, अगं कोमल, तू हे काय बोलतेस? तूच तर याला घाबरत होतीस ना. थोड्या वेळापूर्वी तूच रडत रडत मला फोन केला होतास आणि आता तूच याची बाजू घेतेस. कोमलने कोपऱ्यात उभ्या असलेल्या सुमितकडे इशारा केला, जो अजूनही भीतीने थरथरत हुंदके देत होता. कोमलचा आवाज कातर झाला होता. ती म्हणाली, अरविंद, थोड्या वेळापूर्वी मी खोलीत असताना सुमित आत आला. मी घाबरून बाहेर जाऊ लागले तर त्याने अचानक त्याचा शर्ट वर केला. त्याचं ते चिमुकलं शरीर पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. अरविंद, त्याच्या पाठीवर, कमरेवर आणि हातावर वळ उठले होते. सगळं शरीर निळं पडलं होतं. ती बाई जिला आपण याची आई समजतो ती याची सख्खी आई नाहीये. ती त्याची सावत्र आहे जी रोज रात्री याला अमानुषपणे मारते. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तेव्हा सुमितने पहिल्यांदा धीर एकवटला आणि रडत रडत सांगू लागला, साहेब, ती माझी आई नाहीये. ती मला अनाथालयातून घेऊन आली होती जेणेकरून माझ्याकडून मजुरी करून घेता येईल. ती रोज रात्री मला पट्ट्याने मारते आणि सांगते की जर मी या घरातून काही चोरलं नाही तर ती मला जीवे मारून टाकेल. साहेब, मी तुमच्याकडे आणि मालकीनबाईकडे अशासाठी बघायचो कारण माझ्या सख्ख्या आईचा चेहरा अगदी ताईसाहेबांसारखाच होता. मला त्यांच्यात माझ्या आईची ममता दिसायची. मला खूप वाटायचं की मी तुम्हाला सगळं सांगावं, पण मला भीती वाटायची की जर मी काही बोललो तर ती बाई मला पुन्हा मारून टाकेन. सुमितचे ते बोलणं ऐकून जणू माझ्या काळजावर कोणीतरी आरस फिरवली. मला स्वतःची इतकी लाज वाटली की वाटलं जमिनीने भेग द्यावी आणि मी त्यात गाडला जावं. तो निष्पाप जीव जो आम्हाला आपला रक्षक समजत होता, जो कोमलमध्ये आपल्या आईचं रूप शोधत होता, ज्याला आपण एक गुन्हेगार समजत होतो. कोमलने सुमितला पुन्हा एकदा घट्ट आपल्या कुशीत घेतलं आणि ते दोघेही मायलेकरासारखे रडू लागले. आमच्या लग्नाला अनेक वर्ष झाली होती पण आम्हाला मूल नव्हतं.
कोमलची ती मातृत्वाची ओढ आज सुमितच्या रूपानं बाहेर आली होती. त्या क्षणी मला जाणीव झाली की समाजात जे दिसतं तेच नेहमी सत्य नसतं. कधीकधी शांततेच्या मागे दुःखाचा असा डोंगर असतो जो माणूस एकटा उचलू शकत नाही. मी सुमितच्या समोर गुडघ्यावर बसलो आणि त्याचे चिमुकले हात हातात घेतले. मी त्याला शब्द दिला की आता ती बाई पुन्हा कधीच त्याच्या वाटेला येणार नाही. आजपासून सुमित या घराचा नोकर नाही तर या घराचा वारसदार असेल. संध्याकाळची सावली गडद होत होती. इतक्यात बाहेरच्या दरवाजावर थाप पडली. सुमितचा चेहरा पुन्हा एकदा भीतीने पांढरा पडला. त्याने कोमलच्या साडीचा पदर इतक्या घट्ट पकडला की त्याचे हात पांढरे पडले. ती बाई नेहमीप्रमाणे अगतिकतेचा आव आणून दरवाजाबाहेर उभी होती आणि सुमितला हाका मारत होती. मी जसा दरवाजा उघडला ती समोर उभी होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय गंभीरपणे म्हणालो, आजपासून सुमित तुझ्यासोबत येणार नाही. ती बाई आधी तर चकित झाली आणि मग खोटं रडण्याचं नाटक करू लागली. साहेब, हे तुम्ही काय म्हणताय? हाच तर माझा एकुलता एक आधार आहे. मी याला सोडून कशी जाऊ? सुमितने तिचा आवाज ऐकला आणि तो खोलीतून धावत आला. त्याने माझे पाय घट्ट धरले आणि रडत ओरडला, साहेब, ईश्वराच्या शपथे, मला हिच्यासोबत पाठवू नका. ही मला खूप मारते. मला सिगारेटने चटके देते आणि रात्रभर उपाशी ठेवते. जर मी हिच्यासोबत गेलो तर ही मला मारून टाकेल. सुमितचं हे बोलणं ऐकून ती बाई अचानक संतापली आणि म्हणाली, साहेब, हा खोटं बोलतोय. मी का मारेन याला? याच्या खोड्या वाढल्या की मी कधीतरी एक दोन थोबाडीत मारते. शेवटी आई आहे मी याची. पण कोमलने आता कडक आवाजात तिला ठणकावून सांगितलं, बस कर. तुझं हे खोटं नाटक आता बंद कर. त्याच्या शरीरावरचे ते घाव आम्ही पाहिले आहेत, जे तुझ्या निष्ठुरतेचे पुरावे आहेत. कोणतीही आई आपल्या लेकराला चटके देत नाही. तू याला अनाथालयातून फक्त तुझं ओझं कमी करण्यासाठी आणलं होतंस. कोमलने सुमितला आपल्या छातीशी कवटाळलं आणि माझ्याकडे बघून म्हणाली, अरविंद, आपल्याला स्वतःचं मूल नाहीये. कदाचित देवानेच या लेकराला आपल्यासाठी धाडलंय. आपण याला वाढवूया. आपण याला ते आयुष्य देऊया ज्याचा हा खरा हक्कदार आहे. मी त्या महिलेकडे रोखून पाहिलं आणि स्पष्ट शब्दात बजावलं, हे बघ, जर तू निमूटपणे इथून निघून गेलीस तर मी तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही. नाहीतर एका लहान मुलाचा असा छळ केल्याप्रवृत्त तुला जन्मठेपही होऊ शकते. हे लक्षात ठेव. ती बाई थोडा वेळ शांत राहिली. कदाचित तिच्या डोक्यात जेलची भीती आणि सुमितचं ओझं उतरल्याचं समाधान या दोन्ही गोष्टीचा विचार सुरू असावा. शेवटी तिने आपले डोळे पुसले आणि म्हणाली, ठीक आहे साहेब, जर तुमची हीच इच्छा असेल तर मी याला तुमच्याकडे सोडते. खरं तर ती बाई जाताना तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. जाता जाता ती पुटपुटली, बरं झालं बाबा, एकदाचं हे ओझं उतरलं. या महागाईच्या काळात स्वतःचं पोट भरणं कठीण झालंय. तिथे याचं वाढलेलं पोट मी कुठून भरणार? तिचं हे बोलणं ऐकून माणुसकीवरचा विश्वासच उडाला. ती महिला कोणताही पश्चाताप न ठेवता तिथून निघून गेली. सुमित अजूनही कोमलला घट्ट बिलगून होता, पण आता त्याच्या रडण्यात ती भीती नव्हती, तर एक प्रकारची शांतता होती. जणू त्याला त्याचं हरवलेलं नंदनवन पुन्हा मिळालं होतं. तो वारंवार कोमलच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि तिचे हात चुमायचा. त्याला जणू विश्वासच बसत नव्हता की आता त्याला यापुढे कोणीही मारणार नाही, कोणीही सिगारेटचे चटके देणार नाही. रात्रीच्या वेळी मी पाहिलं, कोमलने सुमितला छान स्वच्छ कपडे दिले होते. आज तो पहिल्यांदाच आमच्यासोबत डायनिंग टेबलवर बसून जेवत होता. सुमितच्या डोळ्यात जी चमक होती ती मी याआधी कधीच पाहिली नव्हती. त्याने जेवणाचा एक घास घेतला आणि मध्येच थांबून मोठ्या आशेने विचारलं, आई, मी खरंच कायमचा इथेच राहणार का? कोमलने मायेनं त्याचं डोकं कुरवाळलं, त्याच्या कपाळाचा मुका घेतला आणि म्हणाली, हो बाळा, आता तू या घराचा नोकर नाहीस, तर आमचा मुलगा आहेस. उद्याच तुझं शाळेत ॲडमिशन करूया. आणि ऐक, आता मला मालकीनबाई म्हणायचं नाही, आता फक्त आई म्हणायचं. हे ऐकताच सुमितच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
त्या रात्री जेव्हा मी त्याला शांतपणे झोपलेलं पाहिलं तेव्हा मला जाणीव झाली की ईश्वराच्या लीला किती अगाध आहेत. त्याने एका अनाथ लेकराला आईचं छत्र दिलं आणि आमच्यासारख्या अपत्यहीन दाम्पत्याच्या आयुष्यात मुलाचं सुख भरलं. मला आता उमजलं होतं की कधी कधी एखाद्याचं शांत राहणं ही एक मोठी हक असते, जी ऐकण्यासाठी कानाची नाही तर काळजाची गरज असते. सुमितची ती नजर खरं तर एक आर्त साध होती, जी देवानं ऐकली होती. माझ्या प्रिय मित्रांनो, आयुष्य नेहमी तसंच नसतं जसं ते बाहेरून दिसतं. या जगात अनेक प्रकारचे लोक राहतात. कुठे निरागस अनाथ मुलांवर असे अमानुष अत्याचार केले जातात की माणुसकीची मान शर्मेनं खाली झुकावी, तर कुठे काही लोक याच अनाथपणाचा फायदा घेऊन इतरांचं जगणं कठीण करतात. पण अत्याचार कुणावरही होवो, त्याचा हिशेब तो परमेश्वर नक्कीच ठेवतो. आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना फक्त त्याच्या नात्यांवरून किंवा परिस्थितीवरून ओळखू नये, तर त्याच्या चारित्र्यावरून किंवा कर्मावरून ओळखावं. कुणाच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्याला त्रास देणं जितकं क्रूर आहे, तितकंच कुणाच्या दयाळूपणाचा गैरफायदा घेणंही चुकीचं आहे. ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तो आपल्या सर्वांच्या मनात दया आणि न्याय टिकवून ठेवो. ज्यांना कोणीच वाली नाही त्यांना सुरक्षित आश्रय मिळो. अनाथ मुलांच्या डोक्यावर मायेचा हात कायम असो आणि आपल्या सर्वांना इतरांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याचं माध्यम बनवो. हे प्रभू, आम्हाला इतरांच्या वाईट प्रवृत्तीपासून वाचव आणि आमच्या मनातील विकारांपासून आमचं रक्षण कर. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रत्येक शांत राहणारा माणूस गुन्हेगार असतोच असं नाही. कधी कधी त्या शांततेमागे वेदनेचा एक डोंगर दडलेला असतो, जो ऐकण्यासाठी कानांची नाही तर काळजाची गरज असते. आपण माणसांना त्यांच्या परिस्थितीवरून किंवा अनाथ असण्यावरून जोखतो, पण खऱ्या अर्थाने माणुसकी तिथेच असते जिथे आपण दुसऱ्याच्या डोळ्यातील अगतिकता वाचू शकतो. कुणाच्या हतबलतेचा फायदा घेऊन त्याला छळणं ही क्रूरता आहे, पण कुणाच्या तरी आयुष्यात मायेचा आधार बनून उभा राहणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. रक्ताची नाती कदाचित जन्माने मिळतात, पण हृदयाची नाती ही विश्वासाने आणि प्रेमाने कमवावी लागतात. जेव्हा कोमल आणि अरविंदने सुमितला आपल्या मुलाचा दर्जा दिला तेव्हा त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग घडला आहे का जिथे माणुसकीने रक्ताच्या नात्याला मागे टाकलं? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी आणि सत्य घटनांवर आधारित प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.